नमस्कार मंडळी, मी कुणाल कांबळे. वेलकम टू माय व्लॉग. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीस येतोय. जास्त मोठा नाही पण छोटासा व्लॉग आहे. तर तुम्ही हे पाठीमागं बघू शकताय, एकदम छान असा नजारा. हा बघा, मी कोकणात नाही आहे. ॲक्च्युली ही हिरवळ बघून सगळ्यांना वाटलं असेल की कोकणात आहे म्हणून, पण कोकणात नाही आहे. मी आहे माझ्या राहत्या घरापासून 14 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या हाजी मलंग गडावरती, म्हणजेच आत्ता नव्यानं झालेलं मलंगगड. या गडावरती आज आमचा फेरफटका आहे. तर आज आम्ही इकडे आलेलो आहे. मी पण बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे लहान होतो त्यावेळेस आलो होतो. तर इकडे खूप चेंजेस झालेले आहेत. येताना खूप काही नवीन काय ना काय बघायला भेटलं. हे बघू शकताय, मागे रोपवे पण दिसतोय तुम्हाला. ही एंट्रन्स वगैरे तुम्ही बघू शकताय. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, सगळे घरातले निघालेत. हे नवीन इकडे या साईडला बघू शकताय, तो तिकडे दर्गा आहे. आणि या साईडला गिरी दर्शन म्हणून आहे. तर वरती आपण सगळे निघतोय. इकडे कशी एंट्री फी आहे काय ते एकदा बघायचं आपल्याला. मित्रांनो, ॲक्च्युली वाजलेत 4:30 आणि पावसाळ्याचा सीझन असतानाही आता ऊन बघू शकता. मला ॲक्च्युली समोर बघवत नाही आहे, परंतु आम्ही आता गेटवरती चौकशी केली. जी तुम्हाला मगाशी रोपवे दाखवला, त्या रोपवेची अजून पण ट्रायल चालू आहे. तर आतमध्ये तिकडे प्रवेश देत नाही आहेत. तर त्यामुळे नेक्स्ट टाईम ते बोलले 1 हफ्ताभरामध्ये पुन्हा एकदा ते रोपवे चालू होणार आहे. तर त्यावेळेस आम्ही येऊन हे रोपवे तुम्हाला, रोपवेचे कशी एंट्री आहे काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवून दिलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता हे बाहेरून जे आता नवीन रोपवेचं स्टेशन झालेलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवून देतो एकदा. हे इकडे बघू शकता ना माझ्या मागे, हे सगळे माझ्या बरोबर मम्मी वगैरे आली होती, ती जातात पुढे. इकडे सगळे फॅमिली बघा. हे छान असं सुंदर केलेलं आहे. हे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवून देतो एकदा. हे बघा, आपला मलंगगडाचा सुंदर असा नजारा. ही मुख्य एंट्रन्स आहे. सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज गिरीदर्शन हा मेन स्टेशन आहे. इथून ते वरती तुम्हाला दिसत असेल ते बघा, ते तिकडे स्टेशन आहे ते डायरेक्टली. आणि हा मागे दिसतोय तो दर्गा. आणि सुंदर अशी हिरवळ, सगळीकडनं धबधबे बघा. हे धबधबे वाहताना दिसत आहेत. आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही इकडे आलोय हाजी मलंगला. ॲक्च्युली आम्हाला ॲक्च्युली अगोदरपासून सवय आहे हाजी मलंग बोलायची. ही बघा, ही रोपवेची ट्रायल चालू आहे. हे बघा, खूप उंच आहे. ॲक्च्युली आता वरती काय आहे अजून मलाही माहिती नाही आहे. जर कोणाला जर कल्याणचे राहणारे आहेत, जर त्यांना माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. हा रोपवे छान अशी त्या हिरवळ झाडीतून ती रोपवे आपला रस्ता पार करत त्या वरच्या स्टेशनपर्यंत जाते. हे बघा, ओवी बाय बाय करते. त्यांना विचारलं तर ते बोलले सकाळी आम्ही चालू केली होती, काही अर्धा-1 तासासाठी चालू केलेली. तर त्याच्यामध्ये बहुतेकांना बसवलं होतं. ते अजून तिकीट दर वगैरे अजूनपर्यंत काही माहिती नाही आहे. इथून किती वेळात चालू होते आणि किती वेळामध्ये तिकडे पोचते अजूनपर्यंत ते काय माहिती नाही आहे. हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून देईल, तिकीट दर वगैरे त्याचा कसं काय. इकडे
हे बघा, हे इथे यांनी सूचना लिहिली आहे सध्या. रोपवे प्रोजेक्टचे बांधकाम चालू आहे, त्यामुळे ट्रॉलीमध्ये नागरिकांना प्रवेश नाही. ट्रॉलीच्या ट्रॅकवर व ट्रॉली ट्रॅकच्या बाजूच्या लोखंडी वाटेवर कोणीही प्रवेश करू नये. म्हणजे अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे. काका कधीपर्यंत चालू होईल अंदाज? पुढच्या महिन्यामध्ये. आता नेक्स्ट मंथमध्ये बघू आपण. आणि इकडचे दर वगैरे कसे काय तिकिटाचे? फिक्स नाही का? हां हां, नाही ते पण आहे बरोबर. गव्हर्नमेंटच ठरवणार. ओके, साधारण 150-200च्या आसपास आहे. 150 म्हणजे एक लास्ट 150 म्हटलं तर एक 200पर्यंत पकडून चालायला लागेल. 200, हां तेच. गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट आहे ना. हो 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 बरोबर. प्रायव्हेट असतं तर मग त्यांनी वाढवले असते. जीवदानीला 250 रुपये. हां काय, हे बघू शकताय छान नजारा. आज नेमकं पाऊस थांबलाय ना तर हो हो तेच. जोरात होतं. इकडे काय हे तिकीट काउंटर वगैरे ऑफिस आहे का? तिकडे पण बघू शकताय सगळं बांधकाम चाललेलं आहे. तिकडे आहे का? आपकी कोई आ रहा है क्या ऊपर से? आगे खरंच जे पर्यटक आहेत त्यांनी मी एक त्यांना रिक्वेस्ट करतो की जर खरंच जर फिरायचं झालं तर आपल्या या मलंगगडावरती या. हे बघा, हे इकडे याचं तिकीट काउंटर आहे. काका वरती घेतो जरा. नाही नाही एवढं इथेच. हे बघा, हे इकडे बरोबर हे एंट्रन्स आणि आलात तर राईट साईडलाच तिकडे तिकीट घर आहे आणि इथून एंट्री आतमधून. सर्व बघू शकताय, अजून बांधकाम चालूच आहे. हा आता जवळून नजारा बघू शकताय. हे बघा, काका म्हणजे वरती काय तिकडे दर्गा? म्हणजे हा जो आहे ते अटॅच केलं का तिकडे? नाही, हा बख्तरशाह बाबा दर्गा, पुढे सुलतानशाह बाबा दर्गा आणि इकडे मेन दर्गा. या साईडला का? दर्गा मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, शंकर मंदिर आहे, गणपती मंदिर आहे. ते कानिफनाथांचं पण इकडेच वरती. तेच दर्ग्यामध्ये आहे ते. हा का? आपले कानिफनाथ म्हणतात आणि ते त्यांचे अब्दुल बाबा म्हणतात. हा काय? सर्व धर्माचे लोक तिथे दर्शनाला येतात ना. गेले त्यांना सांग ना खाली जायला. त्या माणसाला बोललो दादा, मी खाली बोललो ना तिकडे तुम्हाला. काकांनी छान अशी माहिती सांगितली आहे, थोडक्यात होईल पण छान सांगितली. कारण येण्या अगोदर थोडंफार तरी माहिती पाहिजे. पण आणि काकांनी पण आपल्याला सोडलं आतमध्ये, कारण आतमध्ये कोणाला सोडत नव्हते. ते बोलले आई आहे म्हणून सोबत सोडले, नाही तर आम्हाला एंट्री दिली नसती कोणाला. आम्ही असंच मम्मीला सकाळी म्हटलं कुठे जायचं, फिक्स नव्हतं काही. नंतर मम्मी बोलली बघूया आपण तिकडे हाजी मलंगला जाऊन येऊया. मग आम्ही आता इकडे आलो. पण बॅड लक म्हणू नाही शकत, गुड लकच म्हणावं. कारण खूप छान असं बघायला पण भेटलं तिथून. आणि पहिल्यापेक्षा आम्ही जो लहान होतो, किती वर्षापूर्वी आलेलो आपण? दुसरीला होता म्हणजे 7 वर्षाचा होता. दुसरीला म्हणजे 7 वर्षाचा होतो त्यावेळेस आम्ही आलेलो. आणि आता माझं चालू आहे 34 वर्ष. तर त्यावेळेस आलेलो आणि आत्ताचा पूर्ण म्हणजे चेंजेसच आहेत. ओवीपेक्षा थोडा हाईटने होतो, पण दुसरीला होतो, ओवी एवढा नव्हतो. तर आता इथून मलंगगडावरून आता खाली जातो. इथून या रोपवेच्या इथली रजा घेतोय आणि बघू आता पुढे कसा नजारा दिसतोय. ते नवरा माझा नवसाचं मधलं गाणं आठवलं. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवन असे गीत गा रे. बघा
काका थँक्यू. तर नेक्स्ट टाईम नक्कीच येऊ इकडे आम्ही भेट, कारण हे रोपवेला अजूनपर्यंत आम्ही गेलेलो नाही आहे. रोपवेला नक्कीच येऊन एकदा आपलं मलंगडला येऊन भेट देऊ. तर तुम्हीही कधी जर आलात तर आता काकांनी मला मगाशी बाहेर किती 10 दिवसपर्यंत सांगितलं होतं, पण आता काकांनी खरी माहिती सांगितली की कमीत कमी 1 महिना म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत होईल. पण कदाचित पावसाळा सुरू आहे तर मला असं वाटतं पुढच्या महिन्यात पण चालू होणार नाही. पावसाळा जसा जसा संपत येईल त्यावेळेस ते चालू 100% करतील. आणि सगळ्या पर्यटकांना मी विनंती करतो की त्यांनी कल्याणला नक्कीच येऊन आपल्या मलंगडाला भेट द्या. आणि ही जी मलंगडावरती ही नवीन वास्तू आहे, ही बघा, ही ट्रेन येते वाटतं खाली. तर मलंगडाला येऊन या रोपवेला नक्की भेट द्या. ती बघा ट्रेन जाते, ती बघा. आवाज येत असेल तुम्हाला. ऊन भरपूर लागते त्यामुळे डोळे पण मला ॲक्च्युली बंद करायला होत आहेत. मस्त खूप छान अशी हवा वगैरे येते. आता जायच्या अगोदर तुम्हाला मागचा नजारा दाखवून देतो. ही बघा. त्यांना मगाशी मी विचारलं ना की या साईडला नक्की काय आहे, तर त्यांनी सांगितलं इकडे पण दर्ग्या आहेत आणि हा एक दर्गा आहे. म्हणजे हा इथून पण सुरू आहे आणि तिकडे पण काहीतरी 4 दर्गे काहीतरी त्यांनी सांगितले या साईडला. तर नक्कीच मी पण ज्या वेळेस रोपवे चालू होईल त्यावेळेस नक्की येऊन मी भेट देईन. तुम्हीही नक्की येऊन भेट द्या. या सुंदरशा अशा वातावरणामध्ये, या सुंदरशा अशा ऐतिहासिक कल्याण शहरामध्ये नक्की तुम्ही येऊन भेट द्या. हे बघा इकडे, थँक्यू फॉर व्हिजिटिंग मलंगड रोपवेज, फिनिक्युलर रोपवेज. इथून आता सगळ्यांनी घरच्यांनी एक्झिट घेतली आहे. 4 जणी बाहेर गेले आहेत. काका थँक्यू. थँक्यू काका. आम्ही आलो आणि हा पुन्हा एकदा बाहेरून नजारा. ती बघा आता रिटर्न येताना दिसते ती रोपवे. हे बघा डोंगर पण मस्त. या डोंगरावरती पण खूप काही रहस्यमय गोष्टी आहेत. इकडे बघा, हे कोणाला भूक वगैरे लागली इथे कॅन्टीन पण आहेत. तिकडे एक पुढे एक कॅन्टीन आहे. हा बघा, हा थोडासा पुढे उतरलं, हा बघू शकता नजारा. छान वाटते. थोडं ब्लरिश दिसत असेल. तिकडे खाली धबधबा आहे. हे बघा, हे सगळे, हे बघा खाली इकडे बरोबर या रोपवेच्या बाजूला बघा इथे धबधबा आहे. इकडे विकायला पण घेऊन जातात काही ना काही. हे बघा अगोदरच सगळे ते बघा कॉलेजची मुलं सगळी भिजून आलेत, फ्रेंड सर्कल. हा पूर्ण निसर्ग बघू शकताय. आज बऱ्यापैकी म्हणजे पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे आम्ही घराच्या बाहेर निघालो होतो. आता इथून पुढे ओवी आणि शार्वीला बाहेर फिरायला घेऊन जातोय. हा बघा, खरंच खूप छान थंड वातावरण आहे. आणि बहुतेक भाविक पण येत आहेत कारण वरती मंदिर आहे. इकडे वरती कानिफनाथांचं मंदिर आहे, तर येतात सगळे. हे बघा आता मागून पूर्ण. तर मित्रांनो, आमची ही सफर इथेच थांबवतोय
कारण वरती जर रोपवेला जायला भेटलं असतं तर खरंच गेलो असतो, पण छोटीशी खंत वाटते कारण त्या वरती ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर त्यामुळे जायला भेटत नाही आहे. तर मम्मी इकडे शुभांगी आणि आमच्या 2 चिटुकल्या बाय बाय. आताच आजारातपणातनं बाहेर आली आहे मॅडम. ती बघा ओवीला फटका भेटला, खाली पडलेलं सगळं उचलत होती. स्वच्छता अभियान चाललंय तिथं. तर आज या छोट्याशा व्हिडिओतनं तुमची इथेच रजा घेतो. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय. पाठीमागे सारवी. चला सगळ्यांकडनं बाय भेटलंय, भेटू लवकरच. तर मित्रांनो मी व्हिडिओ संपवला होता, परंतु ओवी आणि शार्वी तुम्हाला काहीतरी निरोप देऊ इच्छिते, तर त्यांच्याच तोंडून ऐका. बोला, काय बोलताय? बोल ओवी. हां तर दोघी हां ओके. शार्वी बोलली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ओवी पण तेच बोलली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा. तर या दोघींसाठी नक्कीच आपल्या या आजच्या व्हिडिओला आणि याच्या पुढच्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करून ठेवा. आता पुन्हा एकदा आम्ही आमच्या तिघांकडनं बाय करतो. बाय तुम्हाला सगळ्या.